मुंबईपासून फक्त 1.5 तासावर असलेले एक असं रिसॉर्ट ज्याला प्रायव्हेट बीचचा डायरेक्ट ॲक्सेस आहे. तर यावेळी आम्ही गेलो होतो केळवा पालघर येथील द समुद्र रिसॉर्ट येथे, जिथे राहायची खूप छान सोय तर केलेली आहेच, पण सोबतच जेवणामध्ये सुद्धा इथे प्रचंड व्हरायटी पाहायला भेटते. आणि समुद्र जवळ असल्यामुळे माझ्यासारख्या सी फूड लव्हर्सच्या जिभेचे चोचले सुद्धा इकडे पूर्ण होतात. फॅमिली ट्रिप साठी ही एकदम आयडियल प्लेस आहे, जिथे पूल मध्ये उड्या मारू शकता किंवा बीचवर सुद्धा मजा करायला तुम्ही जाऊ शकता. तर आता या गरमीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सुद्धा नेक्स्ट ट्रिप प्लॅन करताय तर तुमच्यासाठी घेऊन आलोय दी समुद्र रिसॉर्ट. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, तर या वेळेला मी आलेलो आहे केळवा पालघरमध्ये. माझे बरेच असे स्कूल फ्रेंड्स वगैरे आणि अजूनही मित्र आहेत जे वेस्टर्न लाईन साईडला राहतात आणि त्यांचं असं मला सजेशन असतं की भाई तू नेहमी कर्जत बदलापूर साईडचे लोणावळा साईडचे रिसॉर्ट दाखवतो. आमच्या इकडे सुद्धा पालघर, मग त्याच्यानंतर बोरिवलीच्या पुढे खूप सारे रिसॉर्ट्स आहेत, ते सुद्धा आम्हाला दाखव. तर या वेळेला बीच टच रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे आणि पहिल्यांदा मी आलेलो आहे ऍक्च्युली केळवा बीच साईडला. म्हणजे येतानाचा रोड सुद्धा खूप मस्त आहे आणि तितकीच प्रॉपर्टी सुद्धा एकदम सुंदर आहे. हवेशीर वातावरण आहे. लिटरली मार्चचा महिना आहे हा, एंडिंगचा, पण अजिबात इकडे असं उकाडा किंवा गरमी वगैरे एवढी जाणवत नाही, बिकॉज खेळती हवा आहे आणि खूप सारी झाडं आहेत. माझ्या मागे जे आहेत ते आता कॉटेज रूम्स आहेत. तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मी आहे. पण तुम्हाला जर इकडे यायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बुकिंगसाठी आणि इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीचे काही अजूनही डिटेल्स तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर तुम्हाला प्रॉपर्टीची थोडक्यात डिटेल्स देतो. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती सफाळे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. तर सफाळे रेल्वे स्टेशन पासून साधारण 7 किलोमीटर म्हणजे 15 ते 20 मिनिटात तुम्ही इकडे प्रॉपर्टीवरती पोहोचू शकता. रोड टच प्रॉपर्टी आहे, रोड टच पण आहे आणि बीच टच सुद्धा एकदम. तर मग आता इथून मी पाहतोय तर मला समोरच समुद्र किनारा दिसतोय, इतक्या जवळ आहे. जसं मी सांगितलं सुरुवातीलाच तुम्हाला की रोडला एकदम टच प्रॉपर्टी आहे. तर हा इथून मेन रोड आहे आणि इथूनच तुम्ही केळवा बीचला सुद्धा जाऊ शकता, पण आपल्याला जायची गरजच नाही तिकडून, कारण आपण आपल्या रिसॉर्टवरून डिरेक्टली जाऊ शकतो. तर हा काहीसा असं तुम्हाला बोर्ड दिसेल इथे एंट्रीला आणि इथून आपली एंट्री गेट आहे. आता तुम्हाला मी हर गोष्ट एक एक पद्धतशीर दाखवतो. बाजूला आपण आतमध्ये एंटर केलं की लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल हा किड्स प्ले एरिया आहे आणि इनफ स्पेस आहे. लहान मुलं इथे छान एन्जॉय करतील. आणि स्पेशली इकडे जर ट्रीजवरती पाहिलं ना तुम्ही, कार्टून पेंट्स केलेले आहेत, त्याच्यामुळे मग लहान मुलं फोटो वगैरे सुद्धा इकडे काढू शकतात. त्याला लागूनच राईट साईडला तुम्ही पाहू शकता इथे आहे डायनिंग स्पेस. तर मग इनफ म्हणजे मोर दॅन इनफ डायनिंग एरिया आहे. ऑलमोस्ट मला वाटतं 40-50 लोकांची सिटिंग इथे इझिली होऊ शकते, इतका मोठा डायनिंग एरिया आहे. तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी वगैरे घेऊन येत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना इकडे पार्किंग स्पेस आहे, ह्या बघा. तर मग ह्या साईडला इथे पार्किंग स्पेस दिलेली आहे. आता मी माझी गाडी इकडेच पार्क केली आहे. 7-8 गाड्या सुद्धा इझिली पार्क होऊ शकतात. आणि त्याला लागूनच तुम्हाला इकडे दिसत असेल इथे आहे कॅरम आणि त्यासोबतच टेबल टेनिस. सो तुम्ही इकडे इंडोर गेम्समध्ये ह्या 2 गोष्टी आहेत जे तुम्ही इकडे येऊन खेळू शकता. जस्ट आम्ही लोकांनी चेक इन वगैरे केलेले आहे, जी प्रोसिजर असते फॉर्मॅलिटीज त्या कंप्लीट केलेल्या आहेत. आमच्या रूम्ससुद्धा आम्हाला भेटलेल्या आहेत. तर इकडे टोटल जसं मी सांगितलं की 8 कॉटेज रूम्स आहेत. तर आता रूम्सची टूर्स मी तुम्हाला करून देतो. आणि ही जी प्लेस आहे ना मित्रांनो, ती ॲक्च्युली आहे ना म्हणजे फ्रेंड्स ग्रुप असू दे, फॅमिली ग्रुप असू दे किंवा मग कपलसाठी सुद्धा एकदम आयडियल प्लेस आहे. गोव्याला किंवा कोकणात वगैरे कुठेतरी आलेलो आहे अशी तुम्हाला एक थोडी फिलिंग येईल. आणि आता इथे रूम्स आहेत, तुम्हाला एक एक करून रूमची टूर करून देतो. हे टोटल 8 रूम्स आहेत आणि मस्त आहे ना, कलर्स दिलेत बाहेरून ब्राईट असे पर्पल, त्याच्यानंतर येल्लो. तर आता पटकन आपण रूम्स पाहून घेऊयात ज्या एकदम परफेक्ट आहेत. जर कपल्ससाठी ते एकदम परफेक्ट आहेत आणि त्यासोबतच जर तुमचा स्मॉल ग्रुप आहे 4 ते 5 जणांचा, तर तो सुद्धा इकडे बुकिंग करू शकतो. तर तुम्ही रूम पाहू शकतात. ऑलमोस्ट जे 8ही रूम्स आहेत त्या ह्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. सो इथे बेड दिलेला आहे जिथे 2 ते 3 जण इझिली झोपू शकतात. सोबतच तुम्हाला जर एक्स्ट्रा मेंबर्स असतील, म्हणजे टोटल 4 ते 5 जणांचा ग्रुप असेल, तर तुम्हाला इकडे एक्स्ट्रा मॅट्रेसेस, गाद्या, त्याच्यासोबतच पिलोज वगैरे हे सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे. आता रूममध्ये तुम्हाला काय काय अम्युनिटीज भेटतील, तर प्रत्येक रूम ही AC आहे. तर इथे AC तुम्हाला भेटेल, त्यासोबतच TV तुम्हाला दिलेला आहे. फ्री वायफाय तुम्हाला प्रत्येक रूममध्ये भेटून जाईल आणि त्यासोबतच इकडे तुम्हाला देण्यात आलेला आहे फ्रीज. तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फ्रीज देण्यात आलेला आहे. त्यासोबतच तुमचं काही लगेज वगैरे असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकता. आणि तुम्हाला आता क्विकली वॉशरूम सुद्धा दाखवून देतो.
इथे सुद्धा सिटिंगसाठी दिलेली आहे जागा. बाकी तुम्हाला बेड, तिकडे मिरर वगैरे, वॉर्डरोब ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. आणि एकंदरीत तुम्हाला तर रूम कळेल केवढी मोठी आहे, काय अंदाज एक तुम्हाला येईल. ही रूम नंबर 1 होती. लगेच तुम्हाला एक क्विक टूर देतो दुसऱ्या रूमची सुद्धा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की सगळ्या रूम्स ज्या आहेत त्या ऑलमोस्ट सिमिलर असणार आहेत. ही त्याला बाजूलाच लागून रूम नंबर 2. सो हे बघा, सेम गोष्टी तुम्हाला म्हणजे सिमिलर पॅटर्नमध्ये रूम्स आहेत आणि एकदम कोझी कम्फर्टेबल रूम्स आहेत. बेड, चेअर्स, इथे टीपॉय, इथे तुम्हाला दिलेल्या आहेत गाद्या, सोबतच तुम्हाला तिकडे मिरर, सोबतच तिथे तुम्हाला काही तुमचं लगेज असेल ते सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. AC, ह्याच्या मागे तुम्हाला फ्रीज पाहायला भेटेल. हे बघा फ्रीज आणि इथे वॉशरूम. आता जे ऑप्शन्स आपण पाहिले ते कपल आणि स्मॉल फॅमिलीसाठी किंवा छोट्या ग्रुपसाठी एकदम परफेक्ट आहेत. पण तर तुमचा मोठा ग्रुप आहे लाईक 10 ते 12 जणांचा, 15 जणांचा, तर त्यांच्यासाठी इथे डॉर्मिटरीचा सुद्धा ऑप्शन आहे. तर इथे 2 डॉर्मिटरीज आहेत. लगेच आपण त्याची सुद्धा टूर करून घेऊया. डॉर्मिटरीचा ऑप्शन आहे. तर हे बघा, तर आरामात इकडे आता तुम्ही पाहू शकता. जर बेडवरती 3 जण जरी पकडली तर 9-12 जण बेडवरती आणि त्यासोबतच एक्स्ट्रा मॅट्रेसेस, इथे बऱ्याच साऱ्या मॅट्रेसेस दिलेले आहेत. सो बेड आणि प्लस मॅट्रेसेस 15 ते 20 जणांचा ग्रुपसुद्धा इझिली अकॉमोडेट होऊ शकतो. आणि तुम्हाला इकडे ना AC, नॉन AC दोन्ही ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार डॉर्मिटरीसुद्धा बुक करू शकता. मला प्रत्येक रूममध्ये जसं मी सांगितलं की फ्रीज दिलेलं आहे, तर इकडे सुद्धा तुम्हाला फ्रीज दिलेलं आहे. आणि 2 वॉशरूम्स, ह्या साईडला आणि ह्या साईडला असे 2 वॉशरूम्स दिलेले. तर आता थोड्या वेळात आपला लंचसुद्धा प्रिपेअर होईल. तर आता लंचमध्ये काय काय असणार आहे आणि मेन्यू, इकडे ॲक्च्युली तुम्हाला मेन्यूसुद्धा दिला जातो. तर त्या गोष्टी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत डायनिंग एरियामध्ये. ते तुम्हाला असा मेन्यू कार्ड दिला जातो. तर ह्यांचं स्वतःचं इन हाऊस किचन आणि त्याच्यामध्ये प्रॉपर शेफ आहे. मेन कोर्स पाहिजे असेल, स्टार्टर्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला सगळं काही इकडे बनवून भेटतं. आणि व्हेज, नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत. प्राइसिंग पिन आहे ना, ती म्हणजे अशी नॉर्मल आहे की ओव्हर प्राइस नाही वाटणार तुम्हाला. मी त्याआधी आता आम्ही जे फूड ऑर्डर केलंय ते सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवतो. आता व्हेजमध्ये इकडे दाल फ्राय आहे, त्यासोबतच मटर पनीरची भाजी आहे आणि सोबतच चपात्या आणि जिरा राईस आता थोड्या वेळात येणार आहे. नॉनव्हेजमध्ये आम्ही मागवलंय चिकन सुक्का आणि त्यासोबतच कढाई चिकन. तर मग अशी काहीशी क्वांटिटी येते, टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर सांगतो की फूडची क्वालिटी कशी आहे. पोट भरून जेवलो आहे कारण जेवणाची टेस्ट ॲक्च्युली एक नंबर होती. नॉनव्हेज तर खातच होतो, पण त्यासोबतच व्हेजसुद्धा ट्राय केलं आणि त्यामध्ये मटर पनीर असू दे आणि इवन लिटरली दाल फ्राय तर इतकं भारी होतं. मी 2दा राईस घेतला, इतका जबरदस्त जेवण होतं. स्पेशली रिकमेंड करेन कढई चिकन, ते तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त आहे, टेस्टी एकदम. आता रात्रीच्या वेळेला ना इकडे ऑब्व्हियसली आता समुद्राजवळ आहे तर मग तुम्हाला कळलं असेल मासे, तर मग इकडे फिशचा सुद्धा ऑप्शन आहे. तर आता डिनरमध्ये आपल्यासाठी फिश असणार आहेत. आता थोडा वेळ ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ आराम करणार आणि खरी मजा येणार आहे ती म्हणजे संध्याकाळी. मग पूलमध्ये सुद्धा जायचं आहे आणि बीचवरती सुद्धा जायचं आहे मस्त सनसेट पाहायला. छान सनसेट होणार आहे आणि इकडे ॲक्च्युली स्विमिंग पूलसुद्धा आहे. तुम्हाला मी दाखवलं, तिकडे बेबी पूल आहे आणि इकडे मोठा पूल आहे आणि ह्यांनी तर मस्त मजा केली आहे. पण आता आपण चाललेलो आहोत बीचवरती. असा काहीसा तुम्हाला गेट दिलेला आहे आणि ह्या गेटमधून स्वर्गाचं द्वार ओपन होतं आणि डायरेक्ट आपण बीचवरती पोहोचतो. तर चला आता बीचवरती थोडेसे आपण सिनेमॅटिक व्हिडिओज घेऊया आणि मस्त सनसेटसुद्धा कॅप्चर करूया. मस्त सनसेट होतोय आणि लिटरली अशी फिलिंग आहे ना की प्रायव्हेट बीच, कनेक्टेड प्रॉपर्टी अशीवाली फिलिंग आहे. आणि मोजून इकडे जर बघायला गेलं ना तर मोजून हातावरती मोजू इतकी माणसं आहेत, खूप कमी माणसं आहेत. त्या साईडला राईट साईडला गर्दी आहे लोकांची, बिकॉज जो मेन केळवा बीच लागतो तो त्या बाजूला लागतो. पण इकडे समोर पाहिलं तर हातावरती मोजण्या इतकी माणसं आहेत. तर चला थोडं छान सनसेट वगैरे पाहूया. इकडे नाही, ह्या साईडला तुम्ही बघा ATV राईड वगैरे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इवन बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही इकडे
एन्जॉय करू शकता. बरेच सारे स्टॉल्स आहेत त्या साईडला, जिकडे तुम्हाला काही स्नॅकिंग करायची असेल, काही खायचं प्यायचं असेल तर ते सुद्धा तिकडे सोय केलेली आहे. हा केळवा बीच मेन पॉइंट इथून तुम्हाला म्हणजे वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. बीचवर बराच टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही पुन्हा आपल्या रिसॉर्टवर पोहोचलो आणि रिसॉर्टचा नाईट एम्बियन्स पाहून पुन्हा एकदा रिफ्रेशिंग फील झालं. स्पेशली आता रात्रीच्या डिनरसाठी मी खूप एक्साइटेड आहे, बिकॉज फिश असणार आहे. पण आहे ना, आता रिसॉर्टच्या किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये बघायला गेलं तर क्लिनलीनेस बघा. तर मी ॲक्च्युली डिरेक्टली आलो आहे किचनमध्ये व्हिजिट करायला. दुपारचं पण जेवण मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालो आहे, खूपच जबरदस्त होतं. त्यामुळे मी स्पेशली शेफला थँक्यू बोलायला आलो आहे. बहुत बढ़िया खाना था दोपहर का भी लंच. और अभी यहाँ पे क्या क्या रेडी है? प्रॉन्स मसाला. ओके, प्रॉन्स मसाला. आता मच्छीचं प्रिपरेशन बघा, इकडे मस्त पापलेट आपले रेडी होत आहेत. और यहाँ पे क्या है ये? प्रॉन्स. अच्छा, प्रॉन्स आहे. आणि इकडे सुरमईचे तुकडे मला दिसत आहेत. तर मग तुम्ही किचन पाहू शकता किती क्लीन ठेवण्यात आलेलं आहे. आणि इकडे प्रॉन्सचं कालवण आहे बघा, कोळंबीचं कालवण. तर डिनरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ऑलरेडी फिश आहे. तर माझ्यासमोर इकडे आहे पापलेट थाई आणि त्यासोबतच इकडे सुरमई सुद्धा आहे. त्यासोबतच कोळंबीचं मस्त कालवण आहे, कोळंबीचं कालवण, त्यासोबत फिश फ्राय. ज्यांना कुठे गेल्यावरती स्पेशली अलिबाग असू दे किंवा असं कुठल्या ठिकाणी समुद्राच्या जवळ फिश भेटेल तर मन एकदम तृप्त होऊन जातं. इकडे एक व्हेजिटेरियन पण आहे जो शूट करतोय, तर त्याच्यासाठी आम्ही पनीर मसाला घेतलाय आणि हे पनीर क्रिस्पी, आणि मी ऑलरेडी टेस्ट करून झालेलं आहे. एक नंबर पनीर, एकदम फ्रेश आहे. नाच्या बद्दल आहे ना, मी हायली रिकमेंड करेन भाई. रेस्टॉरंट लेवलचं जे जेवण असतं ना, त्या टाईपचं जेवण तुम्हाला इकडे खायला भेटेल. आता आम्ही पटापट हे फस्त करतो आणि मग उद्या सकाळी भेटतो. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल रात्री एक नंबर झोप आली आणि आम्ही बीचवरती सुद्धा चालायला सुद्धा गेलेलो. आता आपल्याला ब्रेकफास्ट लागेल थोड्या वेळातच आणि बरेच सारे गेस्ट आलेले आहेत. काल ॲक्च्युली फ्रायडे होता तरी सुद्धा बघा बरेच गेस्ट आलेले. आणि स्पेशली मला सांगायचं फॅमिली ट्रिपसाठी आमच्या बाजूच्या रूममध्ये फॅमिलीच राहते आणि फॅमिलीसाठी तर एक नंबर रिसॉर्ट आहे. एकदम निवांत आहे, म्हणजे लिटरली हे रिसॉर्ट असं आहे ना की तुम्हाला कोकणातली किंवा गोव्यातली वाईब देईल, इतकं सुंदर आहे. आणि त्याच्यात ती नारळाची झाडं वगैरे मस्त एकदम. नाश्ता वगैरे सगळं काही झालेलं आहे. इकडचा जो स्टाफ आहे ना तो खूप कोऑपरेटिव्ह, खूप हेल्पफुल आहे आणि लिटरली हायली रिकमेंडेड प्लेस आहे ही. म्हणजे मी तर इथे केळवा साईडलाच ॲक्च्युली पहिल्यांदा आलो आहे, पण खूप सुंदर रिसॉर्ट आहे. स्पेशली इम्प्रेशन जे पडलं मला ते म्हणजे इकडच्या स्टाफचं. म्हणजे तुम्हाला हर छोटी गोष्ट तुम्हाला ते लोक डिटेलमध्ये विचारतात आणि सांगतातसुद्धा, खूपच हेल्पफुल आहेत. आणि त्यासोबतच इकडचं फूड क्वालिटी जबरदस्त आहेत. फूडचं सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. लिटरली मी असं खूप कमी ठिकाणांसाठी बोललो असेल की इकडून जायचं मन होत नाही आहे, अशी ही ठिकाण आहे. सो आता इकडचे पॅकेज मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडक्यात. तर इकडचे जे स्टार्टिंग पॅकेज आहे ना ते मित्रांनो 3000 रुपीज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तुम्हाला भेटून जाणार. तर मग त्यामध्ये तुम्हाला फक्त रूम स्टे तुमचं इन्क्लुडेड असणार आणि बाकी तुम्हाला इकडे ॲला कार्ट मेनू दिला जाणार आणि मेन्यूमध्येच तुम्ही मग जे पण तुम्हाला ऑर्डर करायचं आहे ते तुम्ही त्यांच्या इन हाऊस किचनमधून करू शकता. हे पॅकेज आहे. त्यानंतर जर तुमचा मोठा ग्रुप असेल 15 जणांचा 20 जणांचा तर त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली डॉमिटरी आहे, ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवून झालेलो आहे. तर मग बाकीचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आता इथे स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर मग तुम्ही जाऊन त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा. हे पण तुमचे रिक्वायरमेंट्स आहेत. 4 जणांचा ग्रुप आहे, 5 जणांचा ग्रुप आहे आणि त्यानुसार मग ते तुमच्यासाठी अरेंजमेंट्स करून देतील आणि त्यानुसार ते तुम्हाला पॅकेजसुद्धा सांगतील. तर मी फक्त तुम्हाला स्टार्टिंग पॅकेज सांगितलं बिकॉज इकडे सीझन वाईज आणि रेट्स कमी जास्त होत असतात, त्यामुळे मी तुम्हाला एक अंदाज देऊन ठेवला. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लवकरात लवकर प्लॅन करा, इकडे खूपच मस्त जागा आहे. तर मग व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.